परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। ठीक है। याते इस वृत्ति से ज्ञान के साधन महावाक्य, ज्ञानाचं साधन प्रत्यक्ष महावाक्य आहे। त्या महावाक्याचं शब्द असतं तोमसी महावाक्य, हे महावाक्य म्हणावं। हे महावाक्याने प्रत्यक्ष ज्ञान होतं। परंतु ज्याका प्रतिबंध जो हो दोष है त्याचे नाशक है, आणि बाकीची जी साधनं आहेत त्या साधना ते साधनं बाकीचे जे दोष आहेत असंभावना विपरीत भावना त्या दोषाचे साधन आहेत बाकीचे। काय श्रवण म्हणजे यात श्रवणादी ज्ञान के हेतू कहिए, म्हणून श्रवणादी क्रम समुच्चयाने ज्ञानाचे कारण सांगितले। यात म्हणून विवेकाधिक ज्ञान के साधन कहिए, म्हणून ज्ञान हे विवेकाधिक हे ज्ञान साधन सांगितले। विवेकाधिक चारी साधन संयुक्त जो पुरुष आहे तो अधिकारी आहे, आणि विवेकासहित त्या साधनाचे एकता आहे तो पुरुष ज्ञानाचा अधिकारी आहे। आता याच्यावर एक टिप दिली, ज्ञान ते पूर्व सगुण ब्रह्म के साक्षात्कार पर्यंत ज्याची उपासना होईल त्याकोकरच उपासना करेल। ज्ञानाच्या पूर्वी उपासना म्हणजे देवाचे ध्यान। आता देवाच्या ज्ञानाच्या पूर्वी ज्याचे सगुण उपासना म्हणजे ज्याला भगवंत साक्षात्कार झाला, नामदेव रायासारखा। आणखीन पुष्कळ लोकांना सगुण साक्षात्कार झालाय। आपल्याला उघड चरित्र फक्त नामदेव रायाचं, पण भक्ती विजय ग्रंथामध्ये सगळ्या भक्ताला भगवंताचं दर्शन झालं। चोखे मुळाला झालं, लाखा कोलट्याला झालं, बोधले महाराजला झालं, पानपात्रा झालं, मीराबाईला झालं, हे सगळ्याला भगवंत साक्षात्कार झालं। पण आता वर्तमान काळामध्ये आपले एक राधाबाई पाहुणे ते वारले, ते काय नाव ते परजणे हे खालापूरची, ते श्रीरंगाप्पाच्या आत्या नाट्य काहीतरी होतं ते, तर राधाबाईचं त्यागी होते, तिला साक्षात्कार झालं हे सांगायचं नव्हतं मला। तर त्या बाईंचा गाथा चोरी गेला। गाथा चोरी गेल्यानंतर ते गरुड खाऊन पशु बसल्या काळीने न्यायला म्हणले, आणि धुंडा महाराज गेले, मामासाहेब गेले, काय नाही म्हणजे मला कोण घ्यायचं नाही, तुम्ही हात माहीत मला नाही घ्यायचं, मला पांडुरंग ह्याने न्यायला काळीने ह्यानेच मला दिला पाहिजे। तर तिसऱ्या दिवशी भगवंताने गाथा दिला। हो, मग आज त्या येते पण तपस्वी, अरे बापरे, गंगेचं पाणी आपण पित नाही, गंगेचं पाणी घाण आहे म्हणते, गंगेची आंघोळ करते, गंगेचे पाणी आणायचे, पूजा त्यांनी करायची, त्याच पाण्याची स्वयंपाक करायचं, त्याच पाण्याने देवाला दाखवायचं, त्याच स्वयंपाकाने दाखवायचं, एवढी निष्ठा। आजही ते अधिकाऱ्याची काही महिला लोक आहेत, आजही काय आता इथे साहेबराव एक सगळं उपासना सांगायला लागलो बरं का, इथे सोमवार होते नायगावला, आता ते पैशाचा उत आला पोराला, विहिरीला पाणी लागलंय सगळं, पण साहेबराव होते वारकरी पाटील, पण त्याच्या घरी खायची बोंबावून, त्याने जर सप्ताहाला पट्टी दिली
ते बाळेश्वर करत असलं ते आळंदी आणायचं ती पीठ होत्याची माझी पट्टी म्हणून एवढे. पण त्याही साहेबरावाला काय केलं की भगवंताने खाली उतरून दर्शन दिलं. श्री हिचं लही नाही गं आबा त्याच्यामुळे जात होते. आबा बाकी कोणाला जात नव्हते म्हणे हे येत नाही म्हणायचे. आणि साहेबराव आले की यायचे मग. असं त्याची एक सगुण भक्त आजही आहेत. कारण अनेक प्रकारचे भक्त कमी जास्त आपल्याला माहीत नसतं पण असतात. त्यागी असतात, भक्त असतात. तर इथं सांगायचा विषय इथं या ग्रंथात विषय की ज्याची सगुण उपासना पक्की झाली त्याला ज्ञानामध्ये ताबडतोब प्राप्त होतं. आपल्याजवळ काही कमी असतं म्हणून ज्ञान आपल्याला कळत असतं पण झेपत नसतं, राहत नसतं. आता ते विषय आलाय. आणि त्याला काय म्हणावं, कृत उपासक. कोणासारखं, नामदेवरायासारखं. आणखी मला एक बाबाची आठवण झाली. खंडूबाबा एक होते, खंडूबाबा सगुण साक्षात्कारी. खंडूबाबाचा अधिकार ते नवगण राजूरच्या पलीकडे लोणीवाडी तिथले. तर त्यांचं एक काय एक साधूचं शेती, पण शेतीला कुंपण नव्हतं, राखण नव्हतं. बाय माणसं असतात कुठं बी. मग कोणी मिरच्या नाही, कोणी वांगे नाही, कोणी केळी नाही, सगळंच. आता बाय माणसं असतात किरकिर. त्याने काय म्हण, अरे ते खायचा पदार्थ बरं नाही ते काय करते बरं ते खाऊ दे, काय झालं आपलं तरी. त्या शेतात राखण आहे पण माल सगळ्यापेक्षा जास्त होता. असो बाकीचा विषय नाही. पण त्यांची मूळ अवस्था सगळ्या हात जोडायचे. गाढव असो, कुत्रा असो, मुलगी असो, मुलगा असो, माणूस असो, माऊली, ही त्यांची उपासना. तर त्यांच्या दर्शनाला मी गेलो. ह्याला होते नगरला, त्यांचं मूळ होतं त्यावेळेस मी गेलो. तर त्या खंडूबाबाचा अधिकार भगवंतांनी खाली उतरून दर्शन तर दिलंच दिलं, असं कटोळ आलिंगन दिलं, अशी त्यांची स्थिती. पण त्या भक्ताचं एक वैभव असं, एक मुलगा त्यांच्यात पैकी वारला. आयुष्य त्यांच्या भावकीच्या कुलाचा असं. त्याची सगळी तयारी झाली. त्याला उचलून न्यायचं इतक्यात बाबा आले, खंडूबाबा. कारण तुका म्हणे पापण जाती संतांच्या जपे, म्हणजे संतांचं वर्णन केलं म्हणजे पाप कमी होते. आणि खंडूबाबा आले आणि काय चाललं रे हे, म्हणजे असंच झालं. असं बघ थांबा म्हणे, खाडकी ठेवली, त्याला बुक्का लावतो बोले. बुक्का लावून ते पोरग उठून बसलं. आज तो प्राध्यापक आहे मोठा. हे झालं. पण त्यांचं एक भक्तीचं चिंतन, माऊलीशिवाय कोणी नाही. प्रत्येकाला माऊली. ती मग लहान लेकरापासून गाडं कुत्र्यापासून सगळ्या नमस्कार माऊली म्हणून अशी होती. असं आणखीन भक्ताच्या भेटीगाठी झाल्यात. आणखीन दुसरे एक साधू होते, कृत उपासकाचा विषय. जामखेडला इंटरनेटकडेला शांतीनाथ बाबा, वय त्यांचं 500 वर्षाचे. माहूरला वाघ होऊन ते जायचे, माहूरला वाघ होऊन जायचे. आम्ही गेलो. मग सगळ्या लोकांनी त्यांनी शिष्यमंडळ करून त्याला विचारायचं. ते विचार प्रश्नाचं उत्तर द्यायचे हे काय कर. मला विचारलं काय, मला काहीच अडचण नाही. काहीच अडचण नाही. हो, तुमची कीर्ती मी ऐकली, तुम्ही महान तपस्वी महात्मा आहेत म्हणून मी दर्शनाला लावलं. याच्यापेक्षा मला काही गरज नाही. कशाचीच नाही, अडचण नाही. तर काय मला कसं काय म्हणजे मागच मी आलतो त्यावेळी तुम्ही नव्हतात, आता तुम्ही आहे एक दर्शनाला लावल्यापेक्षा विचार केला. ते कसं काय तुम्हाला वाटतंय काय. मी म्हणलं मग सांगितलं गुरुजीचा मी स्रोत आहे म्हणलं. उठला तो साधू, 500 वर्षाचा साधू उठला आणि एक कब्बर आज दूध प्यायचं, दुसरे कब्बर दूध प्यायचा. असा महान योगी महात्मा शांतीनाथ महाराज म्हणून. आणि उठले मग माझ्या हातात धरून गादीवर. म्हणलं नाही, पायच वाण पाहिजे. मी तिथला अधिकारी नाही, मी त्यांच्या सहवासातला आहे, पण तुमच्या गादीवर मी नाही बसणार. नाही म्हणजे आमचं हे का आहे तेच खरं आहे. आता आम्ही वाटचाल करायला लागलो. आता काय होईल ते उद्याचा प्रश्न वेगळा. पण असं म्हणजे हे सगळे संतांचं असे अधिकारी असल्यामुळे त्यांना पुढची स्थिती प्राप्त होत असते. म्हणून भगवंत ध्यानधारणा करावी. ती ध्यानधारणा कुठे ती अष्टकर बाबांचा काय हनुमानजीचं रूपच झालं नाही. ते तर तुकोबारावर ध्यानी ध्याता पंढराया आणि मनासहित पाळते काया. जर खरं भगवंताचं ध्यान केलं तर मनासह शरीर बदलतं झालं.
आणि ते शरीर काय सांगतो तुला की केळर माझ्या आहे. पण असा जो कृत उपासक आहे त्याला परमार्थ काही लाभ नसतो. पण आता नंबर दुसरा, तापकृत उपासक सगुण साक्षात्कार झालं, त्याला जर भगवंताचं दर्शन झालं, मग ते कोणाला कोणतं असं, कोणाला दत्ताचं होईल, कोणाला विष्णूचं होईल, कोणाला महादेवाचं होईल, कोणाला गणपतीचं होईल, देवाचा भेद नाही. पण आपापल्या भावनेचा प्रश्न आहे. पण दर्शन झालेला पुरुष तो कृत उपासक. 3 मे त्या उपासनेमध्ये अधिकारी 3 मे कृत उपासने के वैराग्य से साधन तीव्र आहे. असा जो उपासक भक्त आहे त्याच्या ठिकाणी वैरागिक साधन हे असतात, तीव्र साधन, प्रज्वलित साधन असतात. वैरागिक असं ज्याला देव बोलतो, ज्याला देवाची रममान होते त्याच्या ठिकाणी वैराग्य राहीलच की. किती वैराग्य राहतं. एक उदाहरण सांगतो जातं जातं नामदेव राहायचं की पांडुरंगा त्या दोघांचं इतकं एक क्षणभर वियोग होऊ देत नसत. पण त्याच्या घरी 14 माणसाचं कुटुंब, पण 8-8 दिवस चूल पेटत नसत, तरी चिंता नसत. ही वैराग्याच्या गोष्टी. वैराग्य गोष्टी सांगता येतात, कळता येतात, पण मनाला विचार वैराग्य आहे का नाही. वैराग्याचा मिरू गौराचं कुंभार तोडीले करू दोन्ही चाली. वैराग्याचा मुकुट म्हणी जर असेल तर गुरुबा काका, त्यांनी काही काळाने त्यांचं मूल चेंगरला गेलं. चेंगरला गेल्यावर त्यांच्या पत्नीने तो काही बोलल्यानंतर त्यांनी हाणायला सुरुवात केली. का हात उभा. त्याने म्हणजे पांडुरंगाची शपथ, तुम्ही माझ्या अंगाला हात लावता. दिलं सोडून. बोलणं बंद, चालणं बंद, स्पर्श बंद, सगळं बंद. आता काय करायचं. मग पुणे व्यावहारिक माणसाला संतची व्हावी, वेल उत्तर व्हावे, हे संत दिवस ठरलेलंच असतं. पण त्याने आपल्या बहिणी दिली करून. त्या सासऱ्यांसाठी पहिले जसं वागवा तसं शिलाय वागवा, प्रश्न मिटला. कोणा काय झालं, दोघीला हात लावायचा नाही. पण दोघीने काय केलं, आपल्या अंगावर हात घेतले. काका जागे झाले. काका म्हणजे असं लुच्चायचं हात घेतली, कतई 2 हात तोडून टाकलं. वैराग्याचा मिळून गोरातो कुंभारू. आणि तेच एवढी स्थिती असल्यामुळे, सगळे भक्त झाल्यामुळे काकाला पुन्हा ती नारायणाचं मुलगा परत गेला. त्याला कृत उपासक म्हणावं. असा कृत उपासकाचं वैराग्य आपोआप असतं. वैराग्य त्यानं करायची गरज नाही. मग आवडे ते एक ना आवडे अनेक. ज्याला भगवंत आवडत त्याला बाकीचं आवडेल कसं. ज्याला भगवंताचं दर्शन त्या डोळ्याला दुसरं दिसेल कसं. अरे हे वेगळं आहे. सांगता येतं, ऐकता येतं, कळते, पण सामग्री कमी असते त्याला. याच्यावर किती चरित्र सांगता येईल मला, पण एवढी दिशा दाखवली. ही कृत उपासना. असं मीराला बापाने विष दिलं, पण कृष्णाने भगवंतांनी ते विष प्यायला झालं. आणि मीरा पिवत हसी रे. बापाने विष दिलं. मन परमार्थ, खऱ्या परमार्थ सगळे आडू येत असतात. कोणीही नीट नसतं. एखादा साधूच चांगलं माहीत, बाकी सगळे विषय आसक्त असतात. पण बापाने विष, माझी लाज घालवली, माझं नाव गमवू लागली, काटे असं कर, हे विष पिऊन मरून जा, हरकत नाही. विष दिलं. मिळत पेता विष का पेला राजाने भेजा. पिवत मिळा हसले. ते विषय पेत असलेलं कृष्णाने ते विष प्यासून केलं. त्याचे नाव भक्ती. त्याला कृत उपासक म्हणावा. असा कृत उपासकाला वैराग्य कुठे जाईल. असं किती सांगता येईल. वर्तमान काळात तसंच की. हो, आबांचं काय केवढं वैराग्य होतं आबांचं. गुरूंचं वैराग्य काय, आबांचं वैराग्य, ही वैराग्याची मूर्ती होत्या. हो, 500 एकर जमिनीचा मालक, मेहनत बसून फिरणारे, पोलीस संरक्षण, हे सगळं टाकून माझ्या इथं खड करून झोपायचे आणि चटणी भाकर खायचे. 8-8, 15-15 दिवस राहायचे. आम्ही फिरायला गेलो, ते घरात येऊन बसायचे. अरे कुठे गेलं, पण फिरायला गेलो. आमची असं कोरकट बुद्धी, आणि ते महात्मा येऊन बसायचे. असं त्यांचे ते त्याग म्हणजे त्याग होत त्यांचा. कधी ते आवरत, ते प्रत्यक्षात पाहायला कळत असतात. गुरु त्याच्यापेक्षा पुढे एकूण एक बळी. हे दोन्ही महात्मे. दत्ताने गुरुंचं काम केलं प्रत्यक्ष. दत्ताला गुरुजल माहीत नसला. आबाचं काम कितीतरी भगवंताने केले त्यात. हो, असं ते पाहिजे. पण भक्ती हे पाहिजे. भगवंताविषयी शुद्ध चित्त पाहिजे. एक भगवंतच खरा आहे तो.
तो का म्हणे तूच खरं निर्वाग पसारा. एक ही बाकीचा सगळा पसार फुकट आहे. तो का म्हणे तूच खरा आणि निर्वाग पसारा. ह्याचा पहिला चरण बघ. तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही, कळो आले कमळापती पांडुरंग माझ्या चित्ती. तुकोबाराय म्हणतात देवा तूच एक खरा आहे. तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही, स्थिर राहील असं नाही, तूच एक स्थिर राहतो. झालं कळवले कमळापती. हे मालक हे पांडुरंगा तो कसा आहे, अनेक रीतीनं मला कळून आलं, कळवले माझे मोकळून सर्व भावे झालो दास. आता मी सगळ्या वर्षी आशा सोडली, खरा तुझा झालो. म्हणून मग अनुभव का म्हणजे कसं, अरे तुका म्हणजे तूच खरं ते वावगा. मग खरा तो सत्य, तो सत्य, तो सत्य, तो विठ्ठल हे खरा. आणि असं ज्याला साक्षात झाला त्याच्या ठिकाणी वैराग्याचा काय विचार करायचा. किती वैराग्याच्या गोष्टी सांगता येतात, ऐकायला बरं वाटतं, पण काय रामकृष्ण हरी बघायचं. माझी चित्त मध्ये बाजू वाचा बोले करी करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. बोलणं सोपं आहे पण इंद्रियाचा ताबा गेला का, इंद्रिय सांगितलं त्याच्या पलीकडे गेला सगळं तू. त्याचे इंद्रिय विचाराने काम करतात ते वैराग्य. ज्याच्या कर्मेंद्रियामध्ये विचार जागा राहतात ते त्यागी महात्मे. म्हणून करत उपासकाच्या ठिकाणी करत वैराग्य असतं, करत उपासकाच्या ठिकाणी तीव्र वैराग्य असतं. त्याचे उदाहरण किती देता येतील. झालं तेन मी म्हणजे चष्माच लावला मग तुम्ही डोळ्याला. या ते करत उपासक तीन मी करत उपासनाचे वैराग्याचे साधन तीव्र आहे. झालं हे झालं ना. याते म्हणून प्रसिद्ध दिखते ही और अकृत उपासक साधन मंद आहे. आणि हे प्रसिद्ध झालं. आता याच्यानंतर नंबर दुसरा अकृत उपासक. अकृत उपासक त्याला मंद अधिकारी म्हणा. त्याचा विचार थोडा असा आहे. अकृत याते म्हणून प्रसिद्ध देखते है और अकृत उपासक साधन मंद आहे. कृत उपासक साधन उघड दिसतात. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. आमच्या कीर्तनात कौल येत आहे कोणाच ठाऊक. नामदेवरायाच्या कीर्तन देव नाचले झालं. हे करतो याते म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे प्रसिद्ध देखते आवड. आता विषय बदलला. आणि अकृत उपासक साधन म्हणजे अकृत उपासक आहे. देव आवडतो, पूजा करतो, ध्यान करतो, पण साधन कमी आहे, पवित्रता कमी आहे, नामजप कमी आहे, विषयाचे विचाराच्या विषय विचाराने कमी पडतात. म्हणून त्याला अकृत उपासक म्हणा. काही आवडत आहे, काही चिंतन होत आहे, पण दोषयुक्त चिंतन होतं. दोषयुक्त चिंतनामध्ये त्याला अकृत उपासक म्हणावा. त्याजवळ काही विचार आहे, विचारांविषयी कळतो, पण वैराग्य नसल्यामुळे राहत नाही. आणि विचाराने विषय कळतो, पण विषयाचा निश्चय का होत नाही, वैराग्याने राहत नाही. वैराग्य जर असेल तर तो निश्चय राहत असतो. निश्चय का बदलतो, विषय विचाराने कळले जातो, परंतु वैराग्य नसल्यामुळे ते म्हणून विषय माऊली म्हणते विरक्ती वाचून काही ज्ञानाचे तज्ञाचे नाही. हे विचाराने ठाई ठेवले. अरे भगवंतांनी असा विचार केला की आत्मज्ञान कुठे राहील तर वैराग्याच्या ठिकाणी. वैराग्य शब्दाचा अर्थ कशाला म्हणावा. या लोकांपासून परलोकापण विषय भोगाची इच्छेचा त्याग, या नाव वैराग्य. या वैराग्याशिवाय ज्ञान राहत नाही. ज्ञान सांगता येत नाही का, कळत नाही का काय. सांगू तर गंमत. फोनवरून सगळं चांगलं आहे, हे तर कोण मरा नाही इथे येऊन बघू म्हणजे खरं वैराग्य आहे. पण बोलायचं कशाला, ओळखून सोडून द्यायचं. तुमच्यामुळे आम्ही चांगले आहेत, आमच्यामुळे चांगले बायकोला बोलतो, माझ्यामुळे चांगलं होईल ना आलाय का, कशाला बोलायचं. आपलं बोल म्हणून हाकायच्या गाडी. खरं वैराग्य असतं. वैराग्य तुम्ही लागलं शरीरा. अरे वैराग्य रूपे गौऱ्या पेटलेल्या शरीरात लागलं. ज्ञानाग्नी दारू प्रगट, ज्ञानरूपे ज्योत प्रगट झाली गुरुच्या कृपेने, त्याचं नाव वैराग्य. हे कशाचं वैराग्य काय, आपलं चालायचं झालं. असं खरं वैराग्य म्हणजे वैराग्य विषय कळण्याची बुद्धी, पण वैराग्य नसल्याची राहते. म्हणून माऊलींनी विरक्ती वाचून काही
ज्ञानाचे तज्ञचे नाही हे विचारून ठेवले भगवंताने विचार केला की ज्ञान कुठे राहील वैराग्याच्या ठिकाणी वैराग्य समोर शिव नाही विषय ओमनाच्या परी विटतो अंतर सदा असो विषय ओकलेली वाटते जसं बघू वाटत नाही तसं विषयाचा संबंध ठेवून त्याचं नाव वैराग्य. आता कसं करायचं आहे कळणं सोपं आहे का नाही बाकीचं काही तुम्ही ओळखा काही आम्ही ओळखतो तरच हे होत आहे. या ते प्रसिद्ध देखते नाही किंतु गुप्त राहायचे पण त्याच्या ठिकाणचे साधनं प्रगट दिसत नाही गुप्त राहतात म्हणजे मंद असल्यामुळे. परंतु जैसे वस्त्र के एक पल्ले के पकड़ने हुए सारा वस्त्र पकड़ना जाता है तैसे चारि साधनों से एक साधन के निश्चय से भय सर्व साधन गुप्त है. तरी पण लांब नाही ठेवलं एकच साधन जरी पक्का असलं विवेक जरी तर बाकीचे शम जमाधिक वैरागिक हे साधनं गुप्त राहतात म्हणजे मंद राहतात. विचारून कळतं विचारून सावध राहतो परंतु जी साधनं विवेक वैराग्य समशक्त हे जे साधनं आहेत त्याच्या ठिकाणी गुप्त राहतात. कारण तितकं तो विषयात आरी जात नाही. विचारून जागा राहिल्यामुळे तितक्या विषयाला किंमत देत नाही म्हणून ते काही साधनं गुप्त राहतात. त्याची इंद्रिय शरीरावर धावत नाही. खरा विचार असला तर बरं का त्याचे इंद्रिय शरीरावर धावत नाही तर मन विषयात गुंतत नाही चंचल राहत नाही परंतु धारणा होत नाही आनंदामध्ये राहता येत नाही म्हणून आक्रत. आणि ह्याला कापराचं त्याला काय उपयोग आहे आलं का लक्षात. गुप्त ऐसा निश्चय होणे से है असा निश्चय होते विचाराने गुप्त आहेत काही पण निवड नाही असं नाही. काय ते विवेकाधिक चारी साधन को परस्पर सहकार्य होने से म्हणजे चारी विवेकाधिक हे साधन एकमेकाला सहाय्यक विवेक वैराग्याला सहाय्यक वैराग्य समाज षटकाला सहाय्यक समाज षटक मोक्षला सहाय्यक ते साधनं सहा साधन परस्पराला सहाय्यक असायचे. आणि मग हे पाठीमागचा आढावा जर लक्ष असलं तर ही कळेल. परंतु जिस प्रकार श्रद्धालु और व्यसनी तीव्र बुद्धिमान पुरुष को बोध होवे आणि जे तीव्र पुरुष आहे ज्याची श्रद्धा आहे त्यालाही बोध होतो परंतु तो बोधात आनंद राहत नाही साधना कमी असल्यामुळे. कळत नाही कोणाला सगळ्याला कळतं बाप मेला आई मेले सगळं मसन वाटतं हे कळत ना काय देह नाशिवंत हे कळलं ना का देह दुःखरूप आहे असं कळलं ना का हे सगळं कळतंय. हो सगळं नाशिवंत असं कळतं का नाही शेवटलं म्हणतं काय नाही खरं सगळ्याला हे कळतं पण वैरागी नसल्यामुळे विचारण कळत असतं पण वैरागी नसल्यामुळे मोह निवृत्त होत नाही. आणि मोह जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत वृत्ती स्थिर आनंद भोगत नाही. आमच्या तात्या वैराग्यामध्ये फार मोठं महत्व होतं लक्ष्मण तात्या. परंतु झालं त्या एक पदर असला तरी सगळे कपडा हातात तसं एक साधन बिनचूक असलं तर बाकी सगळी साधनं जवळ येतात. काय साधनच्या दृष्टांत काय कमल विवेक जरी असलं तर विवेकानं वैराग्य येतं वैराग्य समाज षटक येतं तर समाज षटक मोक्ष होतं. परंतु जिस प्रकार श्रद्धालु और व्यसनी तीव्र बुद्धिमान पुरुष बोध होय जरी श्रद्धाळू असला तरी त्याला तीव्र बुद्धी असल्यावर त्याला ज्ञान होतं परंतु का नाही बुद्धिमान पुरुष को बोध होय असनी व्यसनी तीव्र व्यसनी आहे पण बुद्धी तीव्र त्याला ज्ञान होतं. व्यसनी आहे म्हणजे व्यसनी या शब्दाचा प्रपंचात रंगलेला आहे प्रपंच पद्धतशीर करावा वाटतो आणि बुद्धी तीव्र म्हणून त्याला बोध होतो पण इकडं प्रपंचात रंगल्यामुळं त्या बोधाची शक्ती त्याला राहत नाही. सगळ्याला कळतं का नाही माऊली काय देखे प्राणी जात स्वभावाचे भजन शिव हे अर्जुन सगळे प्राणी भगवंताचे भक्त आहे पण ज्ञानी विनाशिले
समजूत नसल्यामुळे ते दुःख भोगतात. परंतु जिस प्रकार श्रद्धाळू और व्यसनी, श्रद्धाळू आहे, श्रद्धा आहे, पण व्यसनी आहे. मग व्यसनी म्हणजे प्रपंचीची बुद्धी, पंचविषय बरोबर चालवणं, श्रीमंत होणं, गरिबी नको, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हे व्यसन. या व्यसनामुळे श्रद्धाळूला ज्ञान होतं पण टिकत नाही. तीव्र बुद्धिमान पुरुष आणि बुद्धिवंत सुद्धा आहे. बोध होय यह विवेक असं यायला विवेक म्हणावं. पण अकृत उपासकाला विवेक आहे पण साक्षात्कार नसल्यामुळे ते ज्ञानाला तीव्र ते सतोषित राहत नाही. म्हणून अकृत का उपासक होणार तो ज्ञानामध्ये येतो झाला. आणि ज्याला ज्ञान झाल्यानंतर त्या करता 2 साधनं करावं लागेल, 3 साधनं. एक वाचण्याचा क्षय करावा लागेल, एक मनावर ताबा ठेवावा लागेल, एक इंद्रियावर ताबा ठेवावा लागेल. तुकोबाराय सांगतात इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, संकल्प पौरी नयमन या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. मग वासनाचा क्षय कशाने होईल, मनावर ताबा कशाने राहील, इंद्रियावर जय कशाने होईल, हे साधनं विचारायचे. त्याला वैराग्य पाहिजे, त्याला सवय षटक पाहिजे, क्रमाने होतात. आता विषय बदलला. कोणता विषय झाला आता, अधिकारी प्रकरण झालं. आता असा अधिकारी असणारा त्याच्याशी संबंध कोणाचा राहील, असा अधिकारी जो असेल ते कुठे राहील, पडून राहील तयार योगा संताच्या पाहिजे. न मागे न कर काही तुझे अनगमित होगा. आपलं त्यानंतर गणित सोडो, जे व्हायचं ते होईल. माते जाणवलं नाही तर स्वर्ग जाणवलं. काय म्हणतात महाराज, सुखोशी हे चिठाई बहुपाई संताची म्हणून केला वास नाही ना तयार ठाई. निवारेली चिंता न करवे हालाचाली, निवारेली चिंता. तुका म्हणजे निवेदन रजे करून लागत आहे. हे मुख्यची भूमिका ह्या अभंगात आहे. सुखोशी हे चिठाई बहुपाई संताची. सुखाचं ठिकाण जर दुखान संतायचं. सुखोशी बहुपाई कुणाच्या, संताच्या. त्याचे सुखाचे अमोल पोते राहते. म्हणजे संबंध कोणाचे राहिला आता याचा, संताचा. म्हणून इथं गुरुने सांगावं, साधकाला गुरु आवडतो, भक्ताला देव आवडतो, पाताला प्रपंच आवडतो. त्याचं भीड नव्हती. गुरु कोणी भीड म्हणजे त्याला माहीत नव्हती, कोणी असो ते. संसार आवडतो पापी, देव आवडतो भक्त, आणि गुरु आवडतो साधक. मग असाच संबंध कोणाचा राहील, भक्त संबंध देवाचा, साधका संबंध गुरुशी. त्याचा संबंध तो लक्ष आलं ना. आतापर्यंत विषय कोणता झाला, अधिकाऱ्याचा. आता त्या अधिकाऱ्याचा संबंध कोणाकडे राहील, चला आता विषयाकडे. नको सांगायला, ओळखायचं, ओळखावं लागतं, काही गोष्टी ओळखून सोडावं लागतं. काय करावं, नुसते फोन येते. बाबाची प्रकृती बरी आहे का, एक तरी मुलाला कधी येते येऊ, पण आपलं चला नोट मस्त. बाबाची प्रकृती बरी का, ते नोट मस्त रे, कुणी बोलावं, काय नसतं बरं आपलं. तर आपण आता हे काय बघायचं, आपण आपलं तर बघायचं. त्याचे दोष गुण आपल्या जवळ आहेत का नाही हे बघायचं. आपण कुठपर्यंत आहे, आपलं हे मनात रंगलंय का, मनाचा बोध हे खचलाय का, आपलं मन इकडे तिकडे जात आहे का, मनाचे संस्कार व्यवहार येतात का, हे सगळे आपली तपासणी आपण करायची. काची अनेकाचे गुण दोषावणं म्हणे, काय म्हणे मग त्या म्हणे. तुकोबाराने साधकाचा विचार सांगितला. तुकोबार आहे काय म्हणतात, दुसऱ्याचे गुणदोष आणण्यापेक्षा माझ्याजवळ काय कमी आहेत काय, काशी अनेकाचे गुणदोष आणणं म्हणे. काय म्हणे मग त्या म्हणे, वाचा बोले परी करणे कठीण. इंद्रियाने झालं देवा, देवा मी बोलतो खरं पण इंद्रियाचा ताबा आहे ना माझ्यावर. काशी अनेकाचे गुणदोष आणणं म्हणजे असं म्हणून दुसऱ्याचं लोक लई शांतपणा शिकवतात, पण आपण बरबटलेले असतात. पण ते आम्हाला सगळं ओळखून चालावं लागतं, तसं खरं नाही. तुम्हाला चिंतन झालं तिकडे जायचं कशी इच्छा होती, आहे का. म्हणून अधिकारी गुरुने सांगावा, साधकाचा देव गुरु. गुरु हा संत कोळीचा राजा.
गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव दुजा नाही त्रिलोकी. गुरु साधकाचे सहाय्य. गुरु ही भक्त घरी माय, भक्त घरी दुबत असे. काया काशी गुरु उपदेशी, तारक मंत्र दिला आमाशी. हे असे ज्ञान देव म्हणे गुरुचा मी दास, नवी साधना तास काय तुकोबर माऊलीवर तुम्ही आता गुरु दास, मला बाकी साधनाची करायची. अरे काय सांगावं रे, नर देहात वाटोळ व्हायला लागले जेव्हा विषयात. आणि अशाला प्रपंच नाही, परमार्थ नाही. नर देहाचा पुरुषार्थ भगवंताची प्राप्ती करून घेऊन जन्म मरण चुकवणं, मी कोण याचा शोध करणं. आणि हे अधिकार्याच्या प्रकरणात हित आलं म्हणून मी ही बोलायला लागलो. मजर देशात गुरु त्यांनी चरलो संसार पुरू, म्हणून विशेष अति आदरू विवेकवरी. आता असा जो साधक त्याचा संबंधाचा विचार करू लागले तर आता संबंध वर्णन. प्रतिपादक प्रतिपाद्यता ग्रंथ ब्रह्म संबंध प्राप्य प्रापक कहत फल अधिकृत को फद फंद ग्रंथ का और विषय का प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. आता याला काय ऐकायचं, त्याला हरिपाठ वायावृत्त कथा सांगे मार्ग हेच ऐकतो. त्याच्यावरून कळतंय काय ऐकायचं, वायावृत्त कथा सांगे मार्ग. ज्यात काही जीवदर्शन हिशोब नाही हे ऐकत कशाला बोलत जाऊ जास्त बाकीचं. असा साधन दृष्टी त्याचा जर काही विषय असेल तर त्या झालं काय ग्रंथ का विषय का प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. ग्रंथाचा आणि त्याचा विषयाचा प्रतिपादक प्रतिभाव संबंध. प्रतिपादक ग्रंथ आहे, प्रतिपाद्य विषय जीव ब्रह्म ऐक्य हा विषय, जीव ब्रह्म ऐक्य हा विषय, जीव ब्रह्म ऐक्य हा विषय प्रतिपादक करणारा ग्रंथ आहे. आणि प्रतिपाद्य विषय कोण आहे, जीव ब्रह्म ऐक्य. प्रतिपादक कोण आहे, ग्रंथ. प्रतिपाद्य काय आहे, जीव ब्रह्म ऐक्य हा विषय आहे. आता झालं ना, प्रतिपादक संबंध आहे, प्रतिपाद्य प्रतिभाव समजलं ना. प्रतिपादक कोण आहे, प्रतिपाद्य काय आहे, ऐक्य विषय. ग्रंथ प्रतिपादक आहे, विषय प्रतिपाद्य झालं, हे कळलं ना. और प्रतिपादक करने वाला होय सो प्रतिपादक कहिए. जे वर्णन करणारा त्याला प्रतिपादक म्हणा. जो प्रतिपादक करने को योग्य होय सो प्रतिपाद्य कहिए. आणि प्रतिपाद्य करणारा प्रतिपादक, त्या प्रतिपाद्य करणारा विषय योग्य असेल, योग्य विषयाचं जो वर्णन करतो तो प्रतिपादक, आणि योग्य विषय प्रतिपाद्य. योग्य विषय कोणता, प्रतिपाद्य. कोणता योग्य विषय सांगतो तुला, सांगतो तुला. योग्य विषय जीव ब्रह्म ऐक्य हा योग्य विषय. आणि प्रतिपादक ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज, गुरुजी, आबा, हे प्रतिपादक. त्यानेच ब्रह्मज्ञान सांगावा, कारण अनुभव आले अंगात ते या जणांना देत असे. हे प्रतिपादक. अनुभव मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, हे अनुभव. अनुभव आले अंगात ते या जणांना देत. इथं मी ब्रह्म आहे, मी तो वासुदेव तत्वाचा, हे अनुभव आहे. आणि हा अनुभव ते अनुभवी असणारे ते प्रतिपादक आहे. आणि अनुभव आलेला सांगतात ते अनुभवाचा विषय सांगणार, तो विषय प्रतिपाद्य. किंवा दुसऱ्या भाषेत भक्त प्रतिपादक आणि देव प्रतिपाद्य. देवाचं वर्णन करणं याला अभंग सांगतो की वर्णावीची थोडी एका विठ्ठलाची कीर्तिमानवाची करूच नाही. जर वर्णन करत असेल तर भगवंतच वर्णन करा. आणि मग भगवंत वर्णन करणारे कोण, प्रतिपादक. वर्णनाचा विषय कोण, भगवंत. तसे इकडे अधिकारी कोण, सद्गुरू. अधिकारी कोण, ग्रंथ. ते काय प्रतिपादन करतात, जीव ब्रह्मरूप आहे. म्हणून प्रतिपाद्य विषय काय आहे, जीव ब्रह्माचे. प्रतिपादक कोण आहे, सद्गुरू तेव्हा ग्रंथ. आता पक्क बसलं ना. मग संबंध कुणाचा असतो, साधकाचा ह्याचाच असतो. आहेत का साधक, हे आपलं म्हणावं लागतं की नाही, नाही ना. म्हणतो ब्रह्मानंद भक्तही नाही या लोकांना. नुसतीच श्रद्धा आहे, पण माऊल नुसतं जरी श्रद्धा झोंपाची परंपरा तैसे सोपे नाही.
त्या नुसत्या श्रद्धेने फल होईल असं नाही. तुका म्हणे करून जाऊन त्याचे पाय माझ्याचे सांगितल्या परी अभ्यास कर म्हणजे लाभ होतो. म्हणजे प्रतिपादक जे महात्मे आहेत ते जे सांगतात सांगितल्या परी ते स्वरूप निर्धारी. लक्ष येतं ना प्रतिपादक भाव. हाँ, जो प्रतिपादन करने को योग्य होय सो प्रतिपादक आहे. जे प्रतिपादन करण्याला योग्य, जो योग्य विषय आहे त्या योग्य विषयाचं वर्णन करणं योग्य आहे. मग आता योग्य विषय कोणता आहे? सच्चिदानंद ब्रह्माचं वर्णन करावं. योग्य विषय कोणता? सगुण परमात्म्याचं वर्णन करावं. हे वर्णनाचे विषय हे दोनच असावेत. आणि वर्णन करणारे कोण असावेच? जनाबाई, मीराबाई, सुखबाई, कौनपात्रा, मैनावती, चंपावती हे वर्णन करणारे असावेत. महिलांना महात्मे आहेत. आणि इकडं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम हे वर्णन करणारे आहेत. त्यांना प्रतिपादक म्हणावं. कोण कोण प्रतिपादक करणारे? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम हे प्रतिपादक. यांनी काय सांगितलं? आलन संसारा उठावे कर शरण जाऊ धरा पांडुरंगा. देह काळाचे धन कुबेर. त्याच्या मानवाचं काय आहे? देह काळाचा धन कुबेराचं. तुझं काय रे इथं? तो का म्हणे कार्य नाशवंतासाठी देवासही स्तुती पाडितोशी की त्यांनी सांगावं. अधिकार्य नाही का आनंदात राहावं. आता आपण लागपोच उतरे पण काहीच नाही उपयोगाचं. किती सांगितलं ती सांगावंच लागते. तुझं काय म्हणून वेळ झाला तसं नसतं. ते साधून सांगितलं विसरायचंच नाही. कारण सांगणारे ज्ञानोबतकवर आहेत ना. बरं जगाचा मार्ग जिथं त्यांना पाणी भरतो त्यांनी सांगितलं ते का विसरावं? बरं एकच सांगायचं की अनाधिकारी असलं म्हणून विसर. अनाधिकारी असलं तरी पुन्हा पुन्हा सावध राहिलं अधिकारी आहे ना. तुम्ही शाळेत अभ्यास पुन्हा पुन्हा केलं म्हणून तुम्ही झालात ना हे पदवीला तर घरात बसून झालात. असाध्य ते साध्य करीत असायच कारण अभ्यास तो का म्हणे? अरे असाध्य असणारे साध्य होते का नाही? कारण अभ्यास तो का म्हणे? कशाला दृष्टांतीला चंतुकरण ओली मुळी भेदी खडकाचे अंग अभ्यासाचं सांग कार्यसिद्धी. ही मुळी असते झाडाची. मोठा खडक असतो पण त्या खडकाला फोडून जाते ती मुळी. पण एकदम नाही फोडत. फोडते. तसं का शिकवून प्रवेश नाही. अभ्यास करता 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 ते खडक रुपये फोडतो. मोह रुपये खडक नाहीच होतो. त्याला दुसरा एक दृष्टांत तुकोबाराने आईच्या पोटात मूल एकदम वाढतं का वाढत अभंग आहे बरं काय. मग ती चरण आहे ना मुळीचं चरण. म्हणून असाध्य ते साध्य करीत असायच कारण अभ्यास तुकोबार. असाध्य वस्तू असणार साध्य होते. मग का साध्य होणार नाही? कर ना तू. परमार्थ करावा लागतो. प्रपंच होत असतो. प्रपंच मनासारखं होतच नाही. कारण तुझ्या कर्मानुसार ठरलेलं ते काय होतं त्याला. परमार्थ करायचा प्रपंच होणार ते होतच असतो. अगं रोगी आवडी जरी रोगाला रोग आवडतो का पण येतो. गरीबाला गरिबी आवडते का पण राहतीच. का श्रीमंत होईना सगळे? कर्म कसं आहे तुझं बोलव तर केले कर्म झाले त्याचे भोग आले ना. म्हणून करायचं ते करा रे बापन साधन हरीचे. झणी करण्याचे करू नका. तरच हे लावं तरच न ध्याता पुरुषाचं खरं. नाही तर कुत्रे राहायला ते सगळे कुत्रे त्या आलर कथा दृष्टान कसल्याचे ते सगळे कुत्रे सगळ्याच वाटोळ करायचं. आपलं धड होत नाही आणि त्याचं नीट होत नाही. नुसतं पिसळेल कुत्र आलं का ते काय म्हणते तुम्हाला असा आल्यावर का का नाव ठेवलं? पिसळेल कुत्र आहे म्हणजे तर संसदेच्या कक्षेतले. म्हणून आपण कोणचं होतं ते बघा. लक्ष आलं का? प्रतिपाद्य कोण आहे? विषय. प्रतिपादक ज्ञानोबा तुकोबार आहे. कोण आहे? प्रतिपादक. आणि देव कोण झाला? प्रतिपाद्य. वा बर.
म्हणून योग्य विषय वर्णन करणार. म्हणून वर्णन करणारा कोण आहे, काय वर्णन करतो. अरे ज्ञानोबा तुकारामांनी वर्णन केलं रे राजा हो, त्यांचा ऐका रे गडे हो, काही उपयोग नाही. काय करावं, सामग्री आहे. अरे न ज्ञानासारखी सामग्री दुसरी कोणती आहे. पशुपशवाच्या ठिकाणी पापाचा भोग आहे, देवाच्या ठिकाणी पुण्याचा भोग आहे. हे दोन्ही विषय असतात. पण नरदेहामध्ये तुला भगवंताचे दर्शन होतं, भगवंताची प्राप्ती होते, देव मरून चुकतंय ना. असं आहे. म्हणून तर अधिकारी प्रकरण निवडलं. मग अकराच उपासकाला विचाराने जरी लक्ष आलं तर पक्का विचार असं बाकी साधने आपोआप येतात. म्हणजे प्रतिपादक ग्रंथ आहे, प्रतिपाद्य विषय जीव ब्रह्म ऐकाय विषय योग्य आहे त्याला. म्हणून योग्य असणाऱ्या महात्म्याच्याच कीर्तनाला जावा, का कोणाच्या कीर्तनाला जावा. ग्रंथकथा सांगणाऱ्याच्या, त्यापेक्षा जप करीत बसावं. अधिकारी और फल का प्राप्य प्रापक भाव है. आता प्राप्य प्रापक कोण आहे. प्रापक अधिकारी, प्राप्य विषय, प्राप्य प्रापक भाव, प्रापक अधिकारी, प्रापक अधिकारी, प्राप्य विषय. भक्त प्रापक, देव प्राप्य, अधिकारी प्रापक, जीव ब्रह्म ऐक्य प्राप्य. ब्रह्म मी आहे, मी ब्रह्म आहे, मी साक्षी आहे, प्राप्य. आणि साधक प्रापक, ज्याला मिळायचं तो मिळविणारा आणि मिळालं ती वस्तू, मिळणारी प्राप्य, मिळवणारा प्रापक. जमतं का नाही. म्हणून प्राप्य प्रापक भाव. अधिकारी कोण आहे. प्रापक. काय त्याला प्राप्य व्हायचं, ब्रह्म साधायचं, ब्रह्म प्राप्त व्हायचं. मी साक्षी चेतन आहे असं प्राप्य व्हायचं. प्राप्त म्हणजे मिळायचं, मग कळायचं. म्हणून अधिकाऱ्याचा आणि फलाचा प्राप्य प्रापक भाव संबंध. म्हणून ह्याचं फल काय, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही याचं फल आहे. अत्यंतिक दुःखाची आणि परमानंदाची हे काय आहे फल. त्याला काय म्हणावं, प्राप्य. आणि प्रापक कोण आहे, अधिकारी. असा पक्का बसवत झालं. आणि ते आपलं म्हणून आपण प्रापक आहेत का, आपल्याला प्राप्ती झालंय का, हे ऐकलं तर म्हणून विचार सागर त्याला कळलं, त्याचं कामच भागलं. आलं का लक्षात. फल प्राप्त और अधिकारी प्रापक आहे. जो वस्तू प्राप्त होय सो प्राप्त करे. जे वस्तू प्राप्त होईल त्याला प्राप्य बोला. ताको प्राप्त होय सो प्राप्त करे. ज्याला प्राप्त झाले तो प्रापक म्हणावं. अधिकारी का विचार का करतो कर्तव्य भाव समोर. हो हे सगळं खरं आहे, पण मिळेल कशाने. प्राप्य म्हणजे ब्रह्म कशाने कळेल, करतो कर्तव्य भाव. त्याने काय करायचं, विचार हे कर्तव्य आहे, करता साधत आहे. करतो कर्तव्य भाव. काय करावं, परमार्थ प्राप्ती करता क्षण याची ती कर्तव्य. हे लोकांपासून ब्रह्म लोकांपर्यंत अविनाशी नाशिवंत आणि क्रियायुक्त. त्या व्यतिरिक्त आत्मा अविनाशी आणि क्रियारहित असा विचार करावा. म्हणजे तो अधिकारी झाला. म्हणजे करतो कर्तव्य भाव. कर्तव्य काय, विचार. मिळवायचं काय, वस्तू. करतो कर्तव्य. अधिकारी और विचार का करतो कर्तव्य भाव आहे. भाव संबंध है. अधिकारी करता है और विचार कर्तव्य है. काय विचार कर्तव्य, जेणे नाही जन्म यमची यातना ऐशी साधना कर ही विचार आहे. विचार करायचा. मोसीच्या शिंगात कावड कसा बसला ही विचार नाही करायचा. नदीला आग लागली तर मासे कुठे जातील हे नाही विचार करायचा. काय ह्या लोकांच्या विचाराला ऐकू वाटत नाही. नदीला आग लागलं तिथले मासे कुठे जातले अशी बोंब ह्या लोकांची. काही कळत नाही. पूर्व पश्चिम आहे लोकांचा. म्हणून इथं विषय करतो काय आहे, करता का अधिकारी. कर्तव्य विचार. कोणता विचार,
आत्मा अनात्मता, त्रिगुणासार निर्गुणासार, नाशवंत देह, अविनाशी तो, असा जर विचार राहिला तर. पण महाराज गुरुजी सांगा हे लोक इतके धुराने डोळ्यात गेला तो का म्हणे हे लोकीचे व्यवहार आहे, नका डोळे धूर भरून. हे लोकांचा व्यवहार ही धूर भरलाय रे तुमच्या डोळ्यात. काय ही झालं पाहिजे, ते नको पाहिजे, ही असलं पाहिजे, तीच असलं नको, ही धूर आहे डोळ्यात. बुद्धिरूपी डोळ्यामध्ये ही धूर भरलाय. तुका म्हणे हे लोकीचा व्यवहार आहे, नका डोळे धूर भरून राहू. अरे हे लोकीचा व्यवहार कसा धूर घेतो डोळ्यात, जे टाकून करण्याशिवंत ही विचार कर. कशाच करतो हे आपण सांगता येतो, पण धूर गेला तर कोणच ठेव. तसं नाही. अधिकारी और विचार करतो असं म्हणत. अधिकारी करताय और विचार कर्तव्य. आता विचार किती बोलता येईल. एक आत्मा अनात्मता विचार ही खरा विचार आहे. कोणी एक सुबटा विचार सांगितला आत्मा अनात्मा खोटा हे अर्जुना कोणी एखादा विचाररूपी भूमिकेवर आला आणि आत्म्याचा कस अनात्माचा कस पाहतो, या नाव विचार. और कर्ण योग्य होय सो कर्तव्य. म्हणजे विचाराचा विषय कर्तव्य योग्य विषय असतो. पण मग तुमचा विषय योग्य अविनाश सुखाची गरज आहे, हे कर्तव्य आहे. आपलं सुख मिळवायचं हे कर्तव्य आहे. आपोला तर एक देव करून द्यावं ही कर्तव्य आहे. ते निमित्त जेव्हा सुख नव्हे ह्याचा त्याग आहे झालं. ते निमित्त जेव्हा सुख नव्हे देवाची प्राप्ती झाली तर सुख. येरते माईक दुःखाचे जे नसते देवाला सोडून हे माईक आहे सगळं दुःख रूप आहे. आडाव काढा तुम्ही. भीक मागणारा रडतो, घोड्यावर बसणारा बी रडतो, मोटरीत बसणारा बी रडतो. सगळ्याला शोक नव्हता अग्नी लागलाय झालं. वही नर सुखे जिने मन को जिकारे, तोच नर सुखे जिने भगवंत रूप झालाय. बाकी सगळे दुःख आहे. जो दिखिया बाई तो सब दुखिया, सुखिया कोई नहीं. जे पाहते जे जपिया दुखी, तपिया दुखी, माँ दुखिया, बेटा दुखिया, बहीण दुखिया, सब दुखिया, वही नर सुखिया. अरे का मनाचा मार खाते ते सगळे दुःखच आहेत. म्हणून मनोमार्ग गेला तो इथे बकला, मनाचा मार्ग गेला तो इथे स्वरूपाला विसरला. काय सांगायला आलो मी. कर्तव्य कर्तव्य काय विचार करायचा. काय विचार करायचा. आत्मा काय, ब्रह्म काय, जगत काय, सुख काय, दुःख काय, अज्ञान काय, माया काय ही विचार करायचा. म्हणून मी कोण आहे करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर ही कर्तव्य भाव. हे साधन सामग्री पाहिजे आपल्याजवळ. विनोद करायचा नसतो इथे. विनोद काय करायचं. अधिकारी और विषय का कर्तव्य भाव है. अधिकारी करताय और विचार कर्तव्य. आणि अधिकारी कर्तव्य काय आपण एक देव करून जाऊ ही कर्तव्य. त्याने सुख नव्हे ही त्याज्य आहे त्याला. गुरूंची आठवण रे साधनाच्या. गुरुंनी सांगावा प्रपंचात परमार्थ आहे, पण परमार्थात प्रपंच नाही. चित्तात देव असावा, प्रपंचात चित्त नसावा. आपलं चित्त प्रपंचात आहे आणि देव नुसतं भावनेत आहे. तसं चित्तात देव अशी चित्ती आणि त्याची घडण संगती. देव चित्तामध्ये राहावं. हृदयामध्ये काय देव करतो. हृदयामध्ये देव काय नाही. चित्तामधला देव. देव अशी चित्ती त्याची घडण संगती चित्तामध्ये. मग चित्त प्रपंचात राहिलं. चित्तामध्ये प्रपंच राहतो आणि हृदयामध्ये देव राहतो. म्हणून काही जमत नाही. जवळ असूनही उपयोग होईना. अरे चित्तामध्ये चिंताचे जवळ हरीचे चरण सर्वनारायण जग तुझं ना. अरे हरिचिंतन कर. चित्ताला म्हणा हे चित्ता कर चिंतन, पण नाही झालं. म्हणून तुकोबारांतर मागणं देव माझे चित्त तुझे पायी राहायचे करी पाहिजे. भगवंताकडे मागणं देवा माझं चित्त तुझ्या पायापाशी राहू दे तरच जमतंय. ठीक कोण झालं. चित्त त्याच्या पायापाशी ठेवून कर्तव्य राहू दे म्हणणारा करता. तसं इकडं आता इकडे घ्यायचं. तसं देहबुद्धी आत्मबुद्धी करायची. चित्तात मी साक्षीद्रष्टा म्हणायचा
आणि देहाधिक दृश्य म्हणायचं. देहाधिक दृश्य मी आत्मा कर्तव्य करतो आणि अधिकारी जो विचार का करता कर्तव्य भाव संबंध आहे. अधिकारी करताय, अधिकारी काय करताय, काय करत नाही साक्ष म्हणतो, मी द्रष्ट म्हणतो, ते करता म्हणायला लागला. करता विचार करताय, त्या विचारानं मी साक्षी द्रष्ट आहे हे विचारानं कळतं. मग विचार हे कर्तव्य. काय विचार करता, मी द्रष्ट आहे, मी साक्षी आहे, मी कुठं सासंग आहे हे विचार करायचं. आणि देह दृश्य आहे, देह अनात्मा आहे, देह दुःख रूप आहे, देह एक भ्रम आहे हे विचार करायचा. जो करने वाला होय सो करता है. जे विचाराचा करने वाला ते कोण आहे, करता है. और करणं के योग्य होय सो कर्तव्य. करायला योग्य विषय असतो ते करायचा. आता काय करायचं योग्य आहे का नाही. तुम्ही जे योग्य म्हणते योग्य नसतंच. तुम्ही ज्याला योग्य ठरवलं ते योग्य नाही, तुम्हाला नजरच नाही. योग्य जे ठरवणारे ज्ञानोबा आहे, योग्य ठरवणारे तुकोबा आहे, योग्य सांगणारे नाथ महाराज. यांनी ठरवलेलं योग्य विषय, जेवण ठरवलेलं योग्य नसतंच. ऐका नाही काय नको सांगायचं. कर्तव्य जे योग्य असेल ते करावं. करण्याची करा बाप्पा, करणे हेच करा बाप्पा. अरे बाप्पा अरे वेड्या हेच कर रे बाबा. ज्याने नाही जमल ते, ज्याने जन्मावर येणार हे कर्तव्य कर. ज्याने खरं सुख मिळेल हे कर्तव्य कर. मग तू कर्तव्याचा अधिकारी, तुला नर देह दिला, कर्तव्य झाला चांगला झालं ना. ग्रंथकावर ज्ञान आता हे कुठं होईल, हे ज्ञान कोणापासून मिळेल तर ग्रंथापासून. अध्यात्म ग्रंथापासून ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, ब्रह्मसूत्र, वेदांत भाष्य, शंकराचार्याचे भाष्य, सिद्धांत बिंदू हे सगळे ग्रंथ ज्ञानाचे जनक आहेत. ज्ञान जन्य आहे, ज्याच्यापासून उत्पन्न होतं तो जनक, उत्पन्न झालेलं जन्य. ग्रंथावर ज्ञान का जन्य म्हणून ग्रंथापासून ज्ञान होतं म्हणून ग्रंथ जनक झालं, ज्ञान हे जन्य झालं. विचारद्वारा ग्रंथ ज्ञानाचा जनक आहे. विचारद्वारा ग्रंथ ज्ञानाचा जनक आहे म्हणून ग्रंथ चिंतन केलं तिथून ज्ञान होते. आता काल नाही का तो म्हणजे हे कळलं सगळंच कळते. मग हे ऐकल्यामुळे ज्ञान झालं का नाही, त्याच्यामुळे कोणते ग्रंथ कळते का नाही, आणि कोणी विषयाची सूक्ष्मच कळते का नाही. मग ही ग्रंथ कोण झाला, जनक. तुला कळलेलं काय झालं, जन्य. ज्ञानजन्य जो उत्पत्ति करने वाला होवे सो जनक आहे. ज्याच्यापासून उत्पन्न होते त्याला जनक म्हणावं. ज्याची उत्पत्ति होए सो जन्य, जे निर्माण झालं ते जन्य म्हणावं. कही है इस रीति से आदि लेके और भी संबंध जानी लगे. आणि याच्या अधिक आणखीने काही संबंध आहेत ते समजून द्या. आता बाकीचे संबंध आहेत ते पुन्हा उद्या घेऊ. काय आहेत 4-5 ते पुन्हा घेऊ. कुंडली विठ्ठल अरे तुझ्याकडे द्यायचं नाही. आम्ही साक्षी आम्ही द्रष्टा.